धन्यवाद अध्यक्ष महोदय। मी नगर विकास विभाग व बांधकाम विभाग व विधी व न्याय या विभागाच्या संदर्भातील पुरवण्या मागण्यांच्या बाबतीत मी माझ्या भावना इथे मांडत आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये नगर विकास खाता एक अत्यंत महत्त्वाचा आहे आणि दिवसेंदिवस शहरीकरण होत असताना महानगरपालिका आणि तदनंतर नगरपालिका आणि नगरपंचायती या तिन्हीमध्ये जी लोकांची संख्या ग्रामीण भागातून हळूहळू वाढत लागलेली आहे आणि खास करून ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये ज्या नागरिकांच्या गरजेकरता ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधा या नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये देण्याकरता जे शासन प्रयत्न करत आहेत, ज्या सुविधा देत आहेत त्याच्यामध्ये अधिक भर टाकण्याची खरं तर आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, नगर विकास खात्याच्या संदर्भातील माझ्या मतदारसंघामध्ये पलूस नगरपालिका आणि कडेगाव नगरपंचायत अशा दोन शहरं या ठिकाणी आहेत। अध्यक्ष महोदय, पलूस नगरपालिकेची स्थापना ही सन 2016 रोजी झाली आणि त्या पलूस शहरामध्ये आज जवळजवळ 40,000हून अधिक लोकसंख्या तिथे आज राहत आहे। अध्यक्ष महोदय, जे काही सुरुवातीला नगरपालिकेची रचना केली गेली त्या रचनेमध्ये त्या काळामध्ये त्या परिस्थितीत जवळजवळ 20-21,000 लोकसंख्या राहत होती। अशा दृष्टीने नगरपालिकेला जी काही आर्थिक तरतूद असेल, त्याची बजेटची तरतूद असेल ती करण्यात आली होती। परंतु अध्यक्ष महोदय, गेल्या 6-7 वर्षाच्या कालावधीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे आता त्या शहराचं 40,000पर्यंत लोकसंख्या पोहोचलेली आहे आणि अशानुसार त्या पलूस नगरपालिकेला ज्या काही तिथल्या शहरातील मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये प्रमुख मागणी तिथल्या आमच्या लोकांची आहे की पलूस नगरपालिकेला एक स्वतंत्रपणे इमारत या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्या प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून त्या शहरातले लोकांचे नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचं काम हे तिथले लोकप्रतिनिधी, नगरसेवक असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून झाले पाहिजे। अध्यक्ष महोदय, गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने या नव्याने स्थापित झालेल्या राज्य सरकारकडे मी नगर विकास मंत्री महोदय आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे की पलूस शहराकरता भव्य अशी इमारत या ठिकाणी आम्हाला प्रशासकीय इमारत मिळावी आणि त्याला आर्थिक निधीची तरतूद या ठिकाणी करण्यात यावी। अध्यक्ष महोदय, त्या पलूस शहरामध्ये एक जुना आमचा गावतळाचा तलाव आहे आणि त्या तलावामध्ये सुद्धा लोकांच्या भावना आहेत की छत्रपती शिवरायांचा भव्य असं एक पुतळा आणि त्याचबरोबर तिथे समोरच त्याच ठिकाणी भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही पुतळा हा तिथे असावा, असं दोन्हीही पुतळे महापुरुषांचे पुतळे हे त्याच ठिकाणी व्हावेत अशी एकत्रित एकमताने एक दिलानी भावना पलूसच्या सर्व नागरिकांनी आमची व्यक्त केलेली आहे आणि त्या पुतळ्यासाठी सुद्धा आम्ही संबंधित विभागांशी खात्यांशी पाठपुरावा केलाय। लवकरात लवकर राज्य सरकारकडनं त्याला निधी उपलब्ध होऊन त्या पुतळ्यांच्या करता मंजुरी मिळावी याच्यासाठी मी आणि आमचे सगळे स्थानिक प्रशासन आणि तिथले नागरिक पाठपुरावा करतात, त्याच्या बाबतीत ही शासनाने या ठिकाणी मदत करावी। अध्यक्ष महोदय, आज एका महत्त्वाच्या विषयावर मी या ठिकाणी आपलं लक्ष वेधू इच्छितो। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 च्या तरतुदीनुसार सहाय्यक संचालक नगररचना विभाग सांगली यांच्या नगर परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी यांच्याकडून नगररचना अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। त्यांच्याकडून 7 मार्च 2024 रोजी जो पलूस नगरपालिकेचा आराखडा प्रसिद्ध झाला, या आराखड्यावर आमच्या पलूस शहरातल्या लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केलेला आहे आणि अध्यक्ष महोदय, जवळजवळ 2665 हरकती आमच्या पलूस शहरातल्या आमच्या नागरिकांनी इथं व्यक्त केलेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, या संदर्भात मी पलूस कडेगाव मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी खुली एक तिथं पलूस शहरामध्ये गेल्या काही आठवड्यापूर्वीच बैठक घेतली होती। तिथं सर्व नागरिकांच्या लोकांच्या भावना ऐकण्याचा एक मी मनापासून प्रयत्न केला आणि निश्चितपणे जो आराखडा झालेला आहे त्या आराखड्यामध्ये अनेक तिथं ज्या लोकांच्या नागरिकांच्या जमिनी आहेत त्या जमिनीवर काही चुकीची आरक्षणं, काही लोकांच्या जवळजवळ 70-80% जमिनी या आरक्षण पाडून त्या ठिकाणी घेण्याचं एक चूक प्रशासकीय स्तरावर कुठेतरी झालेली दिसते। अध्यक्ष महोदय, प्रशासनातली सर्व अधिकाऱ्यांचा संयुक्तपणे घेऊन आम्ही त्या ठिकाणी बैठक केलेली आहे आणि म्हणून या आराखड्याच्या बाबतीत सुद्धा ज्या हरकती आमच्या नागरिकांनी पलूस शहरातल्या नोंदवलेल्या आहेत त्याची गांभीर्याने दखल घेऊन
जे काय ती समिती गटक झाली होती त्याच्यावर हे पुन्हा बदल करण्याची आवश्यकता, ह्या भावना मी या ठिकाणी आज अध्यक्ष महोदय इथे व्यक्त करू इच्छितो। अध्यक्ष महोदय, कडेगाव नगरपंचायत सुद्धा माझी तिथं आहे। कडेगाव नगरपंचायतीला सुद्धा भव्य दिव्य अशी प्रशासकीय इमारत आता आवश्यकता आहे। कडेगाव हे माझं शहर कराड आणि विटा शहराच्या मध्यभागी आहे। विजापूर गुहागर महामार्ग हा कडेगाव शहरातनं आमचा जातो अध्यक्ष महोदय, आणि म्हणून तिथं हा महामार्ग जात असताना त्याला दोन्ही बाजूने दुतर्फी जी काही गटार या ठिकाणी करण्यात आलेलं अध्यक्ष महोदय, त्याचं कुठेतरी काम हे संपूर्ण केलं गेलेलं नाहीये। काही ठिकाणी केलंय, काही ठिकाणी पुन्हा काम थांबवलंय, पुन्हा त्या ठिकाणी पुढच्या टप्प्यामध्ये काम बंदिस्त गटारीचं सुरू झालेलं आहे। आणि म्हणून या बाबतीतलं सुद्धा अध्यक्ष महोदय तिथल्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आमच्या बैठका झालेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, मी आत्ताच बोलतोय आणि मी मागाचपासून वेळ मागत होतो, कारण आज खरं तर मला जायचंय, माझ्या धाकट्या मुलाचा वाढदिवस आहे। आपण बोलण्याची संधी द्यावी अध्यक्ष महोदय, कारण आमच्या मतदारसंघातले जिल्ह्यातले प्रश्न मी मांडत आहे। शिरसाट साहेब बोलू, 5 मिनिटं मी बोलणार। शिरसाट साहेब, आपण आमच्या भावना समजून घ्या अशी माझी विनंती आहे। अध्यक्ष महोदय, सांगली महानगरपालिकेच्या बाबतीतला सुद्धा एक असाच गंभीर प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली शहरातल्या आमच्या नागरिकांनाही फार त्रासदायक ठरला होता, तो म्हणजे करवाढीचा। अध्यक्ष महोदय, 5 पटीने जवळजवळ करवाढ सांगली महानगरपालिकेच्या प्रशासनाकडनं ही तिथल्या स्थानिक नागरिकांवर लादली गेली होती। आमचे विद्यमान पालकमंत्री महोदय सन्मान्य चंद्रकांत दादांनी त्याच्या 2 सदस्यांची समिती गठीत केली। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मी आणि आमचे लोकप्रतिनिधींनी त्यांचा पाठपुरावा केल्यानंतर आम्ही चंद्रकांत दादांना विनंती केली की ही आता या ठिकाणी करवाढ लोकांवर लादू नये। सातत्याने सांगली शहराला, सांगली जिल्ह्याला पुराणी त्रासवलेलं होतं आणि या सांगली शहराच्या नागरिकांना, व्यापाऱ्यांना अनेक गोष्टींमुळे, नैसर्गिक काही संकटांमुळे तोटा सोसावा लागलेला आहे। अशा परिस्थिती ही करवाढ अत्यंत जुलमी अशी करवाढ झालेली होती। आज चंद्रकांत दादांनी काही दिवसांपूर्वी त्याला तात्पुरता स्टे दिलेला आहे। तो तात्पुरता स्टे नसून नागरिकांच्या आणि आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या भावना समजून घेऊन त्याच्या कायमस्वरूपी या ठिकाणी कुठेतरी टांगती तलवार आमच्या नागरिकां सांगली शहराच्या नागरिकांवर ठेवू नये अशी एक परखडपणे मी या ठिकाणी नम्रपणे मागणी करतो। बांधकाम विभागाच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय 2च गोष्टी मला 2-3 महत्त्वाच्या सांगायच्या आहेत। माझा मतदारसंघ आणि सांगली जिल्ह्यातला एक महत्त्वाची काही मतदारसंघ, अनेक तालुके कृष्णा नदी काठ आहे। 2019ला अध्यक्ष महोदय 2च मिनिटं मी घेणार आहे की प्रचंड मोठा महापूर आला, 21 साली सुद्धा महापूर आला आणि कृष्णा नदीवर ते अनेक ठिकाणी पूल बांधण्याचा निर्णय हा तत्कालीन शासनाने आणि प्रशासनाने घेतलेला होता। अध्यक्ष महोदय, माझ्याकडे बुर्ली आमनापूरचा पूल मी मंजूर करून घेतला, तिथं बांधकाम सुद्धा सुरू झालं, परंतु अध्यक्ष महोदय आज तिथल्या कॉन्ट्रॅक्टरला जवळजवळ 80% बिल मिळालेलं नाहीये। शिरसाट साहेब, या माझ्या आधीच्या सन्मान्य सदस्यांनी भावना व्यक्त केलेल्या की जी कामं आपण हाती घेतलेली आहेत त्यातल्या ठेकेदारांना आणि कॉन्ट्रॅक्टरांना जे चांगलं काम करतायत आज त्यांच्यावरही आर्थिक बोज आहे। त्यांच्या भावना समजून घेऊन ती कामं वेळेत व्हावी आणि येणाऱ्या काही महिन्यांनंतर पुन्हा पावसाळा सुरू होतो। सातत्याने आलमट्टी धरणामुळे, कृष्णा नदीच्या महापुरामुळे लोकांवर ही एक भीतीचं वातावरण असतं की पुन्हा पूर येतो का काय। परमेश्वराला प्रार्थना पूर येऊ नये, पण हे पूल जे आम्ही बांधलेले आहेत ते पूल सुद्धा वेळेत पूर्ण झाले पाहिजे, म्हणून त्या ठेकेदारांना काम दिलं पाहिजे। असाच आमचा सुकवाडीचा एक पूल आहे, ब्रह्मनाळ या गावातला पूल आहे, ह्याच्याकरता आम्ही मागणी केली आहे, त्याचा पाठपुरावा झालेला आहे। मी सातत्याने पाठपुरावा करतोय, पण पीडब्ल्यूडी खात्याने त्याची सुद्धा गांभीर्याने दखल घेऊन त्याला निधीची तरतूद करण्याची आवश्यकता आहे आणि ही काम लवकरात लवकर हाती घेऊन पूर्ण करण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, रस्त्यांच्या बाबतीत सातत्याने बोललं जातं, शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय, परंतु रस्ते आज आमचा जो पुसेसावळी टू सांगली, माझ्या मतदारसंघातल्या लोकांची रहदारी ही सांगलीकडे सातत्याने असते आणि सांगली शहर हे जिल्ह्याचं केंद्रस्थान असल्यामुळे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय हा रस्ता आमचा चौपदरीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे। अध्यक्ष महोदय, जुने काही रस्त्यांचे पॅचेस झालेले आहेत, परंतु काही पॅचेस अजून काही तांत्रिक स्थानिक कारणांमुळे ते खंडित राहिलेले आहेत। तिथं स्थानिक प्रशासनाने दखल दिली पाहिजे, ते प्रश्न सोडून घेऊन तिथले पॅचेस भरून काढले पाहिजे, जुने रस्ते दुरुस्त करायला पाहिजे अशी माझी एक नम्रपणे विनंती होते। अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा की विधी व न्याय विभागाचे कोल्हापूर शहरामध्ये एक विभागीय खंडपीठ होणं ही सातत्याने आमची सांगली जिल्ह्यातील लोकांची मागणी आहे की कोल्हापूरमध्ये विभागीय खंडपीठ झालं पाहिजे। अध्यक्ष महोदय, एक मिनिट आमदार साहेब, तुमच्याही त्या भावना आहेत। अध्यक्ष महोदय, कोल्हापूरचं खंडपीठ होणे, आता नरके साहेब आमदार आहेत ते कोल्हापूरचे, त्यांची ती भावना आहे। अध्यक्ष महोदय, कोल्हापूरचं खंडपीठ हे होणं महत्वाचं आहे। लोकांच्या, सर्वसामान्य लोकांना मुंबईपर्यंत येण्याचा
प्रचंड त्रास सोसावा लागतो। गोरगरिबांची केसेस या ठिकाणी कोर्टामध्ये महिना प्रलंबित राहतात आणि म्हणून कोल्हापूरला खंडपीठ होणं आणि ज्या काही आपल्या तालुका स्तरावरचे जे काही आपले आज डिस्ट्रिक्ट कोर्ट्स असतात, आपले विभागीय डिस्ट्रिक्ट लेवलचे कोर्ट्स असतात, तिथे सुद्धा आज जे काही विभागीय स्तरा अनेक कोर्ट केसेस गोरगरिबांचे पेंडिंग आहेत, ते तत्कालीन त्याची सोडवणूक झाली पाहिजे। देसाई साहेब, तुम्ही गरिबांच्या भावना समजता, शिरसाट साहेब तुम्ही समजता आणि म्हणून थोडं आम्हाला या ठिकाणी मदत करावी।